नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टी टेटमध्ये मी अक्षय बिरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतीच आपण प्रेफरन्स संदर्भात एक सिरीज चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण 4 व्हिडिओ पाहिलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ आपण पाहिला होता की प्रेफरन्स संदर्भात बॅच लावावी का, प्रेफरन्स म्हणजे काय, हा आपला पहिला व्हिडिओ होता। त्यानंतर प्रेफरन्स देताना कोणती काळजी घ्यावी, मग त्यानंतर आपला सर्वात महत्त्वाचा तिसरा व्हिडिओ आला की 1ली ते 5वीचे प्रेफरन्स कोणाला येतात। मग त्यानंतर आपला चौथा व्हिडिओ असा आला की 6वी ते 8वीचे प्रेफरन्स कोणाला येतात। मग आता या 6वी ते 8वीमध्ये TET 1 आणि TET 2 आहे। त्यातल्या त्यात आपण आर्ट्सवाल्यांचं जे काही 12वी प्लेन आर्ट्स आहे, मग पुन्हा नंतर 12वी आर्ट्स असून मग मिक्स ग्रॅज्युएशन केलेलं आहे, मग याच्यामध्ये कोणकोणत्या TET पास केल्यानंतर कोणते प्रेफरन्स येतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले। मग आता आपण आजचा हा 5वा व्हिडिओ असणार आहे प्रेफरन्स संदर्भात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये 6वी ते 8वीचे प्रेफरन्स कोणाला येतात, म्हणजे ज्यांचं 12वी हे सायन्समधून झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशनसुद्धा सायन्समधून केलेले आहेत किंवा ग्रॅज्युएशनमध्ये त्यांनी मिक्स ग्रॅज्युएशन केलेलं आहे, म्हणजे 12वी सायन्स केलेली आहे, मग ग्रॅज्युएशन काही जणांनी आर्ट्समधून केलेलं आहे, काही जणांनी 12वी सायन्स केलेलं आहे, त्याच्यानंतर मग ग्रॅज्युएशन हे कॉमर्समधून केलेलं आहे। मग याच्यामध्ये मिक्स TETसुद्धा केलेले आहेत। या सगळ्यांसंदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणजे एकंदरीत 6वी ते 8वीची सायन्सवाल्यांची प्रेफरन्स येण्यासाठीची पात्रता काय आहे ती एकदम डॉट टू डॉट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। आता आपल्या व्हिडिओचं टायटल काय आहे, 6वी ते 8वीचे प्रेफरन्स कोणाला येतात। त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, 6वी ते 8वीचे सायन्सचे प्रेफरन्स कोणाला येतात, म्हणजे सायन्स जे 12वी सायन्स घेतलेले आहेत त्यांची एकदम सविस्तर पात्रता पाहणार आहोत। जसं की आपण सगळे एकदम व्यवस्थितपणे सुरुवातीपासून पाहायला चालू केलेलं आहे की टेटची जी पात्रता आहे, ज्यावेळेस आपण टेट परीक्षेचा फॉर्म भरत होतो त्यावेळेसची पात्रता 12वी DED BED पुन्हा नंतर ग्रॅज्युएशन TET किंवा CTT पेपर 2 पास असणं हे आपली त्यावेळेस आपली टेटची पात्रता, म्हणजे टेट परीक्षेला फॉर्म भरायचा होता त्यावेळेसची ती पात्रता होती। ओके, त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण टेटची परीक्षा दिली मग आपण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं। मग पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना त्यावेळेची आपली पात्रता काय होती, 12वी DED किंवा BED ग्रॅज्युएशन प्लस TET किंवा CTETचा पेपर 2 पास असणं मस्ट होतं आणि त्यानंतर आपण टेट 3 देणं अनिवार्य होतं। ही झाली पवित्र पोर्टलची रजिस्ट्रेशनची पात्रता। ओके, हे सगळं झालं। मग आता आपल्याला काही दिवसानंतर प्रेफरन्स येणार आहेत। मग या प्रेफरन्स येण्यासाठीची जी काय मेन पात्रता आहे, पवित्र पोर्टल प्रेफरन्ससाठीची पात्रता 12वी DED BED DED किंवा BED प्लस ग्रॅज्युएशन। पण आता ग्रॅज्युएशनमध्ये 45 किंवा 40% फायनल अंतिम वर्षाला ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याच्या अंतिम वर्षामध्ये तुम्हाला 45 किंवा 40% असणं आवश्यक आहे, तेही विषयासहित। ओके, त्यातल्या त्यात तुम्ही टेट 3 देणं अनिवार्य आहे, रजिस्ट्रेशन केलेलं असणं पाहिजे, फक्त रजिस्ट्रेशन करून जमत नाही आहे आणि सेल्फ सर्टिफाय करणंसुद्धा गरजेचं होतं। हे बेसिक गोष्टी आहेत, हे दरवेळेस आपण पाहत आहोत, ह्यावेळेसुद्धा तुम्हाला रिव्हिजन करून दिलेलं आहे। वळू आता आपण 6वी ते 8वीचे प्रेफरन्स कोणाला येतात। आता आपण सायन्सची पात्रता पाहणार आहोत। इथं तुम्हाला 1 2 3 4 हे प्लेन सायन्सवाले आहेत, म्हणजे यांचं 12वी हे 12वीला ग्रॅज्युएशन करताना तुम्ही BSc किंवा BCS घेतलेलं असेल। ओके, सॉरी 12वी सायन्समधून केलेलं आहे, इथं तुम्हाला 12वी दिसत आहे SCIENCE म्हणजे हे विज्ञान, हे 12वी तुमचं सायन्समधून केलेलं आहे। आता इथं ग्रॅज्युएशन जे आहे, इकडं तुम्हाला ग्रॅज्युएशनचे टप्पे दिसतात, ग्रॅज्युएशन 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 ग्रॅज्युएशन, हे आता तुम्ही BSc किंवा BCS पकडायचं आहे। ज्यावेळेस आपण आर्ट्सवाल्यांचं पाहिलं होतं 12वी आर्ट्स आणि ग्रॅज्युएशनमध्ये BA पकडलं होतं। ओके, आता सायन्समध्ये इथं 12वी सगळ्यांचं सायन्सच येणार आहे आणि इकडं ग्रॅज्युएशनमध्ये BCS किंवा BSc येणार आहे। ओके, कळालं। आता वळू यांची मेन पात्रता, म्हणजे हे 12वीला सायन्स घेतलेलं आहे, मग ग्रॅज्युएशनला त्यांनी BSc किंवा BCS घेतल्यानंतर कोणती TET पास करणं अनिवार्य असतं, मग प्रेफरन्स येतात का नाही ते पाहू। हे पहा, पहिलं आहे 12वी सायन्स केलेलं आहे, DED केलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे। आता ह्या ग्रॅज्युएशन कोर्सला BSc BCSमध्ये मग याच्यामध्ये 45 किंवा 40% घेतलेले आहेत, फायनल इयरमध्ये विथ सब्जेक्ट 45 किंवा 40%। ओके, मग आता यांनी TET किंवा CTETचा
पेपर 2 हा मॅथ्स सायन्सचा पास केलेला आहे, टेट 3 दिलेली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. प्रेफरन्स येणार का? 100% येणार, कारण तुमचं इथं ग्रॅज्युएशन जी आहे ती BSc किंवा BCSमध्ये झालेलं आहे. मग ज्यावेळेस तुम्ही 12वी सायन्स असेल, ग्रॅज्युएशन BSc BCSमध्ये केलेलं असेल तर तुम्हाला मॅथ्स सायन्सची TET पास करणं मस्ट अनिवार्य आहे. ओके, चला पुढं. आता दुसरी पात्रता आहे 12वी आहे, 12वीमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्यानंतर तुम्ही B.Ed केलेलं आहे. वरती D.Ed होतं, खाली B.Ed आहे. ओके, 12वी सायन्स आहे, ग्रॅज्युएशन BCS किंवा BScमधून केलेलं आहे, पुन्हा B.Ed केलेलं आहे, 45 किंवा 40% आहेत ग्रॅज्युएशनमध्ये, फायनल इयरला पण सब्जेक्टमध्ये आहेत. मग TET किंवा CTET त्यांनी मॅथ्स सायन्सची पास केलेली आहे, टेट 3 दिलेलं आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन प्लस सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. प्रेफरन्स 100% येणार. ओके, आता वळू तिसऱ्या मुद्द्याकडे. 12वी आहे, D.Ed किंवा B.Ed केलेलं आहे, ग्रॅज्युएशन BSc किंवा BCSमधून केलेलं आहे, 45 किंवा 40% आहेत फायनल इयरमध्ये म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये. ओके, इथं फायनल इयरला जो काही सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा 45 किंवा 40% आहेत, म्हणजे 45 ओपनला, 40 कास्टला. ओके, TET किंवा CTET त्यांनी मॅथ्स सायन्सची पास केलेली आहे, टेट 3 दिलेली आहे, मग पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मग यांना प्रेफरन्स येतील का? 100% येतील. आता वरचं कसं आहे, हे फक्त ज्यांनी D.Ed प्लस ग्रॅज्युएशन केलेलं आहे, खालचं त्यांनी फक्त ग्रॅज्युएशन प्लस B.Ed केलेलं आहे. आता 3 नंबरचं काय आहे, ज्यांनी D.Ed ही केलेलं आहे आणि B.Ed ही केलेलं आहे पण मॅथ्स सायन्सची TET पास झालेली आहे, मग त्यांना प्रेफरन्स येतील का? तर 100% प्रेफरन्स येतील. आता चौथा मुद्दा आहे, 12वी सायन्स आहे, D.Ed किंवा B.Ed केलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, ग्रॅज्युएशनमध्ये 45 प्लस 40% सुद्धा आहेत, तेही फायनल वर्षामध्ये. ओके, मग त्यांनी आता इथं TET किंवा CTET सामाजिक शास्त्राची पास केलेली आहे, टेट 3 दिलेले आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. ह्या मेंबरला 160 मार्क आहेत, तरीसुद्धा ह्या मेंबरचं सिलेक्शन होणार नाही आहे, कारण तुम्ही 12वी प्लेन आहे तुमचं, 12वी सायन्स आहे, ग्रॅज्युएशन BSc BCSमधून केलेलं आहे. TET किंवा CTETचा पेपर 2 तुम्हाला हा सायन्स आणि मॅथ्सचा पास करणं गरजेचं होतं, पण तुम्ही इथं सोशल सायन्सचा पास केलेला आहे, तुम्हाला 160 मार्क्स पडूनसुद्धा तुमची इथं सिलेक्शन होणार नाही आहे पेपर 2साठी. पण TETचा पेपर 1 पास असेल तर सिलेक्शन होऊन जाईल, पण इथं TETचा पेपर 2 तुम्ही सायन्स आणि मॅथ्सचा पास न होता सोशल सायन्सचा झालेला आहे, म्हणून तुम्हाला इथं 6वी ते 8वीचे प्रेफरन्स अजिबात येणार नाहीत. ओके, 4 मुद्दे एकदम व्यवस्थितपणे कळालं. थोडंसं फास्ट होतं आहे मलाही माहिती आहे, कारण आपण पहिला व्हिडिओ स्लोमध्ये, दुसरा व्हिडिओ एकदम स्लोमध्ये, त्याच्यामध्ये सविस्तर पाहिलं. आता ते रुळलेलं आहे तुम्हाला, त्याच्यामुळं आपण स्पीडमध्ये पाहतो आहे. आता वळू मिक्स एज्युकेशन. वरचं जे होतं त्यांचं प्लेन सायन्स होतं, म्हणजे 12वीसुद्धा सायन्स, ग्रॅज्युएशनसुद्धा सायन्समधून. पण आता मिक्स एज्युकेशनमध्ये कसं असतं माहिती आहे का, सायन्सवाल्यांचं एकतर तुम्ही 12वी सायन्स केलेलं असतं, पण त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन हे वेगळ्या फील्डमधून केलेलं असतं. म्हणजे आता तुम्ही 12वी सायन्स आहे तर काही जणांनी 12वी सायन्सनंतर ग्रॅज्युएशनला आर्ट्स घेतलेलं असतं, काही जणांचं 12वी सायन्स असतं पण ग्रॅज्युएशनला त्यांनी कॉमर्स घेतलेलं असतं, असे करतात. आर्ट्सवाल्यांचं पहिले, आता आपण सायन्सवाल्यांचं मिक्स एज्युकेशन कसं असतं आणि त्यांची पात्रता काय आहे, किंवा TETचा पेपर 2 कुठला पास करायला पाहिजे आणि कुठला पास केल्यानंतर प्रेफरन्स येतात का नाही ते पाहू. ओके, चला पुढं. मिक्स एज्युकेशन. ओके, 12वी सायन्स आहे, D.Ed B.Ed केलेलं आहे, मग 12वी सायन्सनंतर ह्या पट्ट्याने हे पहा मिक्स एज्युकेशन कसं असतं. 12वी सायन्सनंतर त्यांनी ग्रॅज्युएशनला BA घेतलेलं आहे, ओपन युनिव्हर्सिटीमधून किंवा रेग्युलरमधून, जसं घ्यायचं तसं, त्याची मर्जी, वैयक्तिक स्वातंत्र्य असो. चला, 45 किंवा 40% फायनल वर्षामध्ये घेतलेला आहे. TET किंवा CTETचा त्यांनी पेपर 2 पास केलेला आहे, तोही कुठला, सामाजिक शास्त्राचा. काय केलेला आहे, 12वी सायन्स आहे मेंबरचं, ग्रॅज्युएशनला त्यांनी BA घेतलेलं आहे, TET किंवा CTET हे त्यांनी सोशल सायन्सची पास केलेली आहे. मग त्यांनी टेटसुद्धा दिलेली आहे, टेट 3 पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, ह्या मेंबरला 160 मार्क्स आहेत. मग ह्या मेंबरला प्रेफरन्स येतील का, तर 100% येतील. भलेही तुमचं इथं 12वी सायन्स झालेलं जरी असेल तरीसुद्धा तुमचं ग्रॅज्युएशनला BA होतं, ह्या मेंबरनं हुशारी केली, त्यांचं ग्रॅज्युएशनला BA होतं, त्यांनी मॅथ्स सायन्सची TET पास न करता सामाजिक शास्त्राची पास केली म्हणून त्यांना प्रेफरन्स आले. जर ह्याच मेंबरनं 12वी सायन्स आहे आणि ग्रॅज्युएशनला BA आहे,
ह्याच मेंबरनं जर मॅथ्स सायन्सची TET पास केली असती तर ह्याला प्रेफरन्स आले असते का? अजिबात आले नसते. पण याच्यामध्ये एक अट आहे. कुठली? ह्या मेंबरचं 12वी सायन्स आहे, मग ग्रॅज्युएशन BA मधून केलेलं आहे आणि ह्या मेंबरनं TET मॅथ्स सायन्सची जरी पास केलेली असली तरीसुद्धा याचं ग्रॅज्युएशनच्या फायनल वर्षाला भाषा विषय होता, इंग्लिश असो, मराठी असो, हिंदी असो, तो विषय होता, तरीसुद्धा तो उमेदवार इथं पात्र ठरला असता. अट आहे, फक्त एकमेव अट आहे, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशनला भाषा विषय आहे त्यांना TET पेपर 1 किंवा TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2 कुठलाही पास करा, काही प्रॉब्लेम येत नसतो. चला पुढे जाऊ आपण 7व्या मुद्द्याकडे. तर 1 2 आपलं चुकलेलं आहे, अनुक्रमांक चुकलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 पाहिजे. आता कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस आपण आर्ट्सचे पाहत होतो, आर्ट्सच्या ह्याच्यामध्ये 9 मुद्दे होते. ओके, पण ह्याच्यामधला आपण इथे एक 5वा मुद्दा आहे तो सायन्सवाल्यांना लागूच पडत नाही, त्यामुळं तो कट केलेला आहे. पण इथला खालचे नंबर हे करायचे राहून गेले. असो, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, माझ्याकडून सुद्धा चूक झाली. पण ह्या अटीमध्ये तीळ मात्र चूक नाही, तीळ मात्र शंका नाही, एकदम 100% बरोबर आहेत. हे असलं एकदम समजून तुम्हाला कोण सांगणार नाही. चला पुढे जाऊ आपण 6व्या मुद्द्याकडे जाऊ. आपण तरीसुद्धा इथं हे करू 4 5 6 7 8. ओके, चला आपण 6व्या मुद्द्याकडे जाऊ. 6वा मुद्दा काय म्हणतो माहिती आहे का, तुमचं 12वी सायन्स केलेलं आहे. ओके, DED BED सुद्धा केलेलं आहे. आता तुमचं 12वी सायन्स करून तुम्ही BSc किंवा BCS केलेला आहात. मग तुम्ही 25 किंवा 40% घेतलेले आहेत. फायनल इयरला सुद्धा घेतलेले आहे. TET किंवा CTET 2 तुम्ही मॅथ्स सायन्स हा पास केलेला आहे. टेट 3 दिलेली आहे. पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. 100% तुम्हाला प्रेफरन्स येणार आहेत. ओके, पण ह्याच ठिकाणी जर तुमचं BSc BCS आहे, 12वी सायन्स आहे, BSc BCS आहे आणि जर तुम्ही TET किंवा CTET 2 हे सामाजिक शास्त्राचे पास केले असते तर तुम्हाला प्रेफरन्स आलेले नसते. तरीसुद्धा पण याच्यामध्ये नाही, सॉरी, 12वी सायन्स आणि BSc BCS आहे, तुम्ही TET किंवा CTET सामाजिक शास्त्राची पास केली असते तर प्रेफरन्स अजिबात आले नसते. आता वळू 7वा मुद्दा. 7वा मुद्दा आहे, आता हा इथून चलतं कॉमर्सवाले. आपण सायन्स प्लेन पाहिलं, मग मिक्समध्ये सायन्स प्लस आपलं आर्ट्सवाले पाहिले. आता मिक्समध्ये आपण 12वी सायन्स प्लस कॉमर्सवाले पाहू. आता 12वी सायन्स आहे, DED किंवा BED केलेलं आहे पट्ट्यानं. मग त्यानंतर बॉसनं काय केलेलं आहे, BCom घेतलेलं आहे. हुक्की असते, काही जणांना असंच असतं, हे मित्राने केलं त्या मित्राने केलं म्हणून करत असतात. ओके, 12वी सायन्स नंतर त्याने ग्रॅज्युएशन कशामधून केलेलं आहे, कॉमर्समध्ये केलेलं आहे. साहेब कॉमर्समध्ये गेलेले आहेत. अंतिम वर्षामध्ये 25 किंवा 40% घेतलेले आहेत. फायनल इयरच्या सब्जेक्टमध्ये सुद्धा आहेत. TET किंवा CTET 2 त्यांनी मॅथ्स सायन्स हा पास केलेला आहे. टेट 3 दिलेली आहे. पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. मग त्याला प्रेफरन्स येतील का? 100% येतील. 100% येतील, पण तो पात्र आहे. पण प्रेफरन्स येणार नाही, तो पात्र असून सुद्धा प्रेफरन्स येणार नाहीत. कारण काय माहिती आहे का मित्रांनो, जे विद्यार्थी कॉमर्सला आहेत ते 6वी ते 8वीला पात्र नसल्यासारखेच आहेत. भलेही त्यांनी TET किंवा CTET पेपर 2 पास करू, तो मॅथ्स सायन्स असो किंवा कॉमर्स किंवा आपला सामाजिक शास्त्राचा असो. कारण 6वी ते 8वीला त्यांनी जे विषय शिकवायचे, कारण कॉमर्सवाल्यांना जे फायनली वर्षाला जे विषय असतात किंवा कॉमर्सवाले जे विषय घेऊन शिकलेले आहेत ते विषय शालेय स्तरावर नाही आहेत. त्यामुळं कॉमर्सवाल्यांचं इथं खूप मोठं नुकसान आहे. भलेही 12वी सायन्स केलेलं आहे, DED BED केलेलं आहे, BCom केलेलं आहे, सगळ्या टीपार्ट पास आहेत. कारण कॉमर्सवाल्यांना TET कुठलीही पास करण्याची मुभा आहे. त्यांनी मॅथ्स सायन्सची TET केलेली आहे, 160 मार्क आहेत, तरीसुद्धा त्याला 6वी ते 8वीचे प्रेफरन्स येणार नाही आहे. भलेही तो इथं पात्र ठरत असेल तरीसुद्धा ते दुर्दैव आहे. त्या पवित्र पोर्टलचे नियम आहेत, याच्या ह्याला आपण काय करू शकत नाही आहे. आता 12वी सायन्स आहे, DED BED आहे, BCom केलेलं आहे, सायन्स नंतर BCom केलेलं आहे. फायनल इयरमध्ये 25 किंवा 40% आहेत, विथ सब्जेक्टसुद्धा आहेत. पण आता इथं TET किंवा CTET 2 सामाजिक शास्त्राचा पास आहे. टेट 3 दिलेली आहे. पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सेल्फ सर्टिफायसुद्धा केलेला आहे. हा उमेदवार पात्र आहे, 100% पात्र आहे. पण यालासुद्धा पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स येत नाही आहेत. कारण का कॉमर्सवाल्यांना सहसा जास्त प्रेफरन्स येतच नाही आहेत. हे अशा गोष्टी आहेत, हे अशा अटी आहेत.
म्हणून एकदम व्यवस्थितपणे सायन्सवाल्यांचे पाहिले, मागच्या व्हिडिओमध्ये आर्ट्सवाल्यांचे पाहिले, ह्या व्हिडिओमध्ये सायन्सवाल्यांचे पाहिले, पुढल्या व्हिडिओमध्ये आपण कॉमर्सवाल्यांची एकदम व्यवस्थितपणे माहिती पाहू. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर तरीसुद्धा आणखीन काही जणांच्या मनामध्ये खूप शंका आहेत, अहो सर हे आम्हाला काही गरजेचं नाही. मित्रांनो, हे खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस प्रेफरन्स येतील ना, ज्यावेळेस काही जणांना प्रेफरन्सच येणार नाही आहेत त्यावेळेस कळेल. आणि जर तुमच्या ह्या अटीमध्ये बसत असून सुद्धा जर चुकीचे प्रेफरन्स आले, कारण ग्रॅज्युएशनचा विषय जर चुकीचा टाकलेला असेल तर चुकीचे प्रेफरन्स आले, तुम्ही भलेही किती मार्क घ्या आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन व्हा, पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही बाहेर काढले जाऊ शकता. त्यामुळं ह्या अटी खूप महत्त्वाच्या आहेत, समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग आणखीन आम्हाला हे नको, आम्हाला डायरेक्ट आमचं ग्रॅज्युएशनला हा विषय होता, मग आम्हाला मॅथ्स सायन्सचे प्रेफरन्स येतील का, ह्याचे प्रेफरन्स येतील का, त्याचे प्रेफरन्स येतील का, माझा ग्रॅज्युएशनला हिंदी विषय होता, मग मला कशाचे प्रेफरन्स येतील, असले प्रश्न भरपूर जणांना पडलेले आहेत. अहो काळजी करू नका, आपण स्टेप बाय स्टेप घेऊ. आणखीन आपल्याला प्रेफरन्स यायला महिनाभराचा वाट आहे, म्हणजे वाट पाहावी लागणार आहे, कारण हे 15 दिवस तर मुदत वाढलेली आहे. त्याच्यानंतर पुढले 10 दिवस ते प्रेफरन्स जनरेट व्हायला जातात, म्हणजे त्याचं टेस्टिंग व्हायला जातं. मग त्याच्यानंतर आपल्याला लॉग इनला प्रेफरन्स येतात, म्हणजे तब्बल आणखीन महिनाभर आपल्याला वेळ आहे. तोपर्यंत सगळ्या माहिती आपण डीपमध्ये पाहू. 6वी ते 8वी आर्ट्सवाल्यांना प्रेफरन्स येतात का नाही त्यांची पात्रता पाहिली, 6वी ते 8वी सायन्सवाल्यांना कोणते प्रेफरन्स येतात किंवा नाही त्यांची पात्रता पाहिली. पुढल्या व्हिडिओमध्ये कॉमर्सवाल्यांचे पाहू. मग एकदा का कॉमर्सवाल्यांचं झालं की मग नंतर आपण 6वी ते 8वीकडे परत वळू. मग भाषा विषयाचे प्रेफरन्स कोणाला येतात, सामाजिक शास्त्राचे प्रेफरन्स कोणाला येतात, इतिहासचे कोणाला येतात, भूगोलचे कोणाला येतात, राज्यशास्त्राचे कुणाला येतात हे पाहू. मग त्याच्यानंतर सायन्सवाल्यांकडे वळू. मग सायन्सवाल्यांचे मॅथ्सचे प्रेफरन्स कुणाला येतात, सायन्सचे प्रेफरन्स कुणाला येतात, किंवा मॅथ्स सायन्सचे प्रेफरन्स कुणाला येतात. मग काही जणांचा प्राणीशास्त्र आहे, काही जणांचा जीवशास्त्र आहे, काही जणांचा रसायनशास्त्र आहे, काही जणांचं वेगवेगळे विषय आहेत फायनल इयरला. मग ते विषय असूनसुद्धा मग काही कोणत्या विषयाला पात्र आहे ते आपण सगळं स्टेप बाय स्टेप पाहू. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, दमानं स्टेप बाय स्टेप जाऊ. आजच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास आपण इथे थांबू. हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झालेला आहे असं वाटत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन दाबा, त्यानंतरची घंटी आहे ती सुद्धा ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला सगळीकडे शेअर करा, म्हणजे त्यांना कळू द्या की आपण TET कुठली पास केलेली आहे. मग TET पास केलेली आहे ती खरी पास आहे का चुकीची पास आहे, मग अशा चुका दुसरा कुणाकडून होऊ नये म्हणून त्यांनासुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. करू आम्ही शिक्षक पात्रता परीक्षा एका झटक्यात, सोबत आहेत टिप्स फॉर TETचे अक्षा विरकर सर आणि त्यांच्या जबरदस्त अशा परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या नोट्स, त्यांच्या मानसशास्त्र शिकवण्याला नाही तोड, सोबत आहेत संपूर्ण ते परिपूर्ण मानशा बजारात मग होणारच आम्ही एका झटक्यात.